हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आणि आज आमचा बेत आहे. काय बेत आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला दाखवते तुम्हाला आज आमचा काय बेत आहे. हे बघा, आज मी बनवणार आहे कलेजी. ॲक्च्युली कलेजी मी खात नाही, हेच खातात. आणि त्यांना खूप आवडते कलेजी. पण काय होतं ना, मी खात नाही, त्यामुळे मग ते पण खात नाहीत. पण म्हटलं चला आज मी थोडीशी कलेजी आणली आहे, म्हटलं चला त्यांच्यापुरती थोडीशी मी बनवते. आणि म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया. तर चला मी बनवायला घेते आणि तुम्हाला पण दाखवते की मी कलेजी कशी बनवते. मी इथे गॅस लावून घेतला आहे. मस्त आपण एकदम चमचमीत अशी कलेजी बनवू. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल मस्त गरम होऊ द्यायचं. आणि त्या तेलामध्ये ना मी थोडंसं टाकणार आहे बटर. टाकणार आहे, जास्त नाही टाकणार, थोडंसंच टाकणार आहे. कारण आपली कलेजी थोडीशीच आहे, त्यामुळे जास्त आपल्याला तेल आणि बटर जास्त नाही वापरायचं. मस्त हे गरम झालं की आपण टाकणार आहोत याच्यामध्ये खडे मसाले. तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी. छान हे टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला एकदम असा लालसर नाही करायचा. बघा, असा हलकासा असा ट्रान्सपरंट झाला की मी हे वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये घेतलं होतं मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि दही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पुदिना पण ॲड करू शकता, म्हणजे ते अजून छान लागेल. मस्त तडतडली आहे फोडणी. हे छान असं होऊ द्यायचं. आणि नंतर यामध्ये टाकायचं हे मी टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली आहे. 1.5 टोमॅटो घेतलं होतं, कारण कलेजी थोडीशी आहे, त्यामुळे मी टोमॅटो फक्त 1.5च घेतलं होतं. तर हे छान तेल सुटायला लागलं तर आपण त्यामध्ये टाकणार टोमॅटोची ग्रेव्ही. सुगंध बघा, असा ॲरोमा इतका भारी येतो ना याचा. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि दही. बघा, मस्त याला तेल सुटायला लागले. आता टाकूया आपण याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही. छान असं हे होऊ द्यायचं. आता बघा, याला मस्त तेल सुटले. आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊ. थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडी धनिया पावडर, थोडासा गरम मसाला आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद घालतो. छान मसाला झालेला आहे फ्राय. बघा, मस्त मसाला फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे कसं मसाले कच्चे वाटत नाही. आणि आता टाकूया आपण याच्यामध्ये जी आपण कलेजी कट करून स्वच्छ धुतली होती ती कलेजी.
आणि आता काय करायचं, मसाला मस्त फिरवला ना की अजून चव थोडीशी छान झाली पाहिजे, म्हणून आपण याच्यामध्ये पिळूया लिंबू. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे 10 ते 12 मिनटं मस्त कलेजी जी आहे ती छान शिजवून घ्यायची. वाफेवर शिजवली तरी चालते, पण मी थोडंसं पाणी घालते त्यात. इथे कलेजी होते तोपर्यंत चला मी मस्त चिकन पण बघा शिजवून घेते. आता कलेजी होईल तोपर्यंत मी चिकन पण टाकून देते मसाल्यामध्ये. सो बघा आपल्या इकडे मस्त कलेजी रेडी झाली आहे. आणि ते बघा आपलं चिकन पण मस्त गद 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 उकडत आहे. ते पण मी टाकून दिलं म्हणजे ते पण शिजवून घेतले पूर्ण मसाल्यामध्ये. आणि आपलं कलेजी बघा एकदम मस्त झाली आहे. मस्त त्याच्यावर मी कोथिंबीर टाकते आणि भाकरी बनवते आणि मस्त भाकरीसोबत छकास एन्जॉय करायचं. दिसते ना छान? नक्की मला कमेंट करून सांगा की कलेजी मसाला तुम्ही कसं करता, मी बनवला तो बरोबर आहे का? म्हणजे माझी पद्धत, मी या पद्धतीने बनवते, तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता हे मी काढून घेते. थोड्या वेळाने याच्यावर मी कोथिंबीर टाकेन आणि मग मस्तपैकी भाकरी बनवते. कारण हे ना भाकरीसोबत, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी याच्यासोबत खूप उत्तम लागेल असा माझा अंदाज आहे. मी नेहमी काय करते, मी गॅस बंद केला आहे का, मी नेहमी काय करते माहिती आहे, कलेजी म्हणजे मी कधी खूप 4-5 वर्ष आधी एकदा बनवली होती, त्याच्यानंतर आत्ता बनवली, कारण ते मला अजिबात नाही आवडत, पण ह्यांना आवडते. घरी पाहुणे आले होते तेव्हा मी बनवली होती. घरी कोणीतरी पाहुणे आले होते तेव्हाच मी बनवली होती आणि त्याच्यानंतर मग आज बनवली. तर बघू ह्यांना कशी वाटते. ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच की कलेजी कशी झाली आहे, त्यांना आवडते की नाही आवडते. आता मी ना मस्त भाकरी करून घेते आणि सगळं किचन वगैरे आवरून घेते आणि भेटते तुम्हाला डायरेक्ट हे आल्यानंतर. बघा कशी भाकर फुगली आहे माझी मस्त. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आत्ता हे आले होते घरी, 1 मिनटं फ्रंट कॅमेरा करते. मी भाकरी बनवत होती, म्हटलं मस्तपैकी गरमागरम भाकरी बनवते आणि ह्यांना देते. तर हे ऑफिसमधून आज लवकर आले घरी. म्हटलं हे एवढ्या लवकर कसे काय आले, तर मला बोलतात की अगं मला ना ऑफिसमध्ये जेवण आहे आणि मी घरी मस्त एवढं जेवण बनवून ठेवले. ते ऑफिसमध्ये पण सेम जेवण आहे. म्हटलं मग राहू दे, आता जेवा संध्याकाळी, काय बोलणार ना अजून. मला खूप राग आला होता. असं पोपट करतात का कोण सांगा. चला जाऊ दे, आता मी व्हिडिओ पण काय जास्त बनवत नाही, इथेच व्हिडिओला एंड करते. तुम्हाला कसा वाटला हा माझा पचका नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.